पोलीस भरती पीवायक्यू सिरीजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं परत एकदा स्वागत करतो. 81वा प्रश्न बघतो आपण. ट्रॅफिक पोलीस अतिवेगाने जाणाऱ्या वाहनांचा वेग मोजण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर करतात? 1 स्पीड मीटर, 2 स्पीड ऑनलायझर, 3 स्पीड ऑपरेटर, 4 स्पीड गन. मी 5 सेकंद थांबणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीन पॉज करून उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 स्पीड गन. रडार गनसुद्धा असं म्हटलं जातं. रडार गन किंवा स्पीड गन हे एक उपकरण आहे जे हलणाऱ्या वस्तूचा वेग मोजण्यासाठी वापरले जाते. याच्याबरोबर आणखी एक उपकरण असतं पोलिसांकडे, ट्रॅफिक पोलीसकडे, ते म्हणजे ब्रीथ ॲनालायझर. याचा वापर करून शरीरातील अल्कोहोल कंटेंट मोजण्यासाठी वापरला जाते याचा उपयोग. ठीक आहे, ब्रीथ ॲनालायझर लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, 82वा महिला पोलिसांची नेमणूक देशात सर्वप्रथम कोणत्या राज्यात केली गेली? 1 गोवा, 2 केरळ, 3 महाराष्ट्र, 4 गुजरात. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 2 केरळमध्ये. भारतीय नौसेनेत नुकत्याच सामील केलेल्या विमानवाहक नौकेचे नाव काय? 1 विक्रमादित्य, 2 शिवाजी, 3 राणाप्रताप, 4 चंद्रगुप्त. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 विक्रमादित्य. हा त्यावेळचा प्रश्न होता. आपण चालू घडामोडी याच्याशी रिलेटेड बघूयात. भारतीय नौदलाच्या नेव्हीच्या ताफ्यामध्ये 15 जानेवारी 2025 म्हणजे याच वर्षी निलगिरी, सुरत आणि वाक्षीर, निलगिरी, सुरत आणि वाक्षीर या 3 युद्धनौकांना सहभागी करून घेण्यात आले आहे 15 जानेवारी 2025ला. लक्षात ठेवायचं, याच्यावरती प्रश्न पोलीस भरतीला हमखास येणार. 15 जानेवारी 2025ला निलगिरी, सुरत आणि वाक्षीर या 3 युद्धनौकांना सहभागी करून घेण्यात आलेले आहे. पोलीस प्रशासनावरील सर्व आपण प्रश्न या 4 भागामध्ये आपण कव्हर केलेत. ज्याने आधीचा भाग बघितले नसतील त्यांनी लगेच आपल्या चॅनलला जाऊन भेट द्या आणि तिथून बघून घ्या. PYQ क्वेश्चनबरोबरच आपण करंट अफेअर्स जे चालू घडामोडीचे रिलेटेड जे प्रश्न असतील त्यांच्याशी रिलेटेड असे ते सुद्धा आपण याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येक भागामध्ये. त्यामुळे सर्वांनी प्रत्येक व्हिडिओ बघून घ्या. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. फील्ड मार्शल माणेक शॉ हे खालीलपैकी कशाशी संबंधित होते? 1 शास्त्रज्ञ, 2 राजकारणी, 3 लष्करी अधिकारी, 4 गायक. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 लष्करी अधिकारी. 26/11च्या मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या सैन्य दलातील अधिकारी कोण? 1 IGP श्री हेमंत करकरे, 2 DIGP श्री अशोक कामटे, 3 मेजर श्री उन्नीकृष्णन, 4 PO श्री निमखानी. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 मेजर श्री उन्नीकृष्णन. प्रमुख सुरक्षा अधिकाऱ्यांसह 17 पोलीस वीरमरण पावले होते. त्यामध्ये तुकाराम ओंबळे, सहाय्यक उपनिरीक्षक, मुंबई पोलीस यांनीच कसाबवर झडप घालून पकडून ठेवले व स्वतःचे प्राण गमावले. त्यानंतर हेमंत करकरे मुंबई दहशतवाद विरोधी पथक मुख्याधिकारी होते. त्यानंतर अशोक कामटे ॲडिशनल पोलीस कमिशनर, विजय साळसकर एन्काउंटर स्पेशालिस्ट, शशांक शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मेजर संदीप उन्नीकृष्णन NSG कमांडो अधिकारी होते ते, हवालदार चंदर NSG कमांडो होते, हवालदार गजेंद्र सिंह बष्टी NSG कमांडो आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 3 रेल्वे कर्मचारी गोळीबाराला बळी पडले होते. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. नुकतेच ग्रे हाऊस या कमांडो दलाचे जवान मलकामगिरी कोणत्या ठिकाणी नक्षलवादी हल्ल्यात शहीद झाले होते? ऑप्शन 1 छत्तीसगड, 2 ओरिसा, 3 झारखंड, 4 आंध्र प्रदेश. हा त्यावेळेचा प्रश्न होता करंट अफेअरचा. ठीक आहे, याचं उत्तर बघूयात आपण. ऑप्शन 1 छत्तीसगड. 88वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस स्टेशन नाही? 1 बामणी, 2 पिंपळदरी, 3 राणी सावरगाव, 4 दैठणा. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 राणी सावरगाव. 89वा प्रश्न बघतोय आपण. IPC म्हणजे काय? 1 भारतीय दंडसंहिता, 2 फौजदारी प्रक्रिया संहिता, 3 भारतीय पुरावा कायदा, 4 यापैकी नाही. आणि योग्य उत्तर आहे
ऑप्शन एक भारतीय दंडसंहिता. याच्याबद्दल आपण चालू घडामोडी थोडी माहिती बघूयात. भारतीय न्यायिक संहिता विधेयक या विधेयकाद्वारे भारतीय दंडसंहिता म्हणजेच IPC, फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजेच CRPC आणि भारतीय पुरावा कायदा इंडियन एव्हिडन्स ॲक्ट रद्द करण्यात आला आहे. त्याऐवजी भारतीय दंडसंहितेऐवजी काय झालं आहे, आता भारतीय न्याय संहिता, फौजदारी प्रक्रिया संहितेऐवजी भारतीय नागरी सुरक्षा संहिता आणि भारतीय पुरावा कायद्याच्या ऐवजी आता भारतीय साक्ष्य संहिता असे चेंजेस झालेले आहेत. लक्षात ठेवायचे आहेत. पोलीस भरतीच्या मध्ये करंट अफेअरला याच्यावरती प्रश्न नक्की येणार. भारतीय दंडसंहितेऐवजी भारतीय न्याय संहिता झालेला आहे. भारतीय प्रक्रिया संहितेऐवजी भारतीय नागरी सुरक्षा संहिता आणि भारतीय पुरावा कायदा याच्याऐवजी भारतीय साक्ष्य संहिता असं चेंजेस झालेले आहेत. लक्षात ठेवायचे आहेत. आपल्या वहीमध्ये नोट करून ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. महाराष्ट्र पोलीस प्रशासनात गुन्हे नोंद करण्याकरता कोणत्या प्रणालीचा वापर करतात? हा बऱ्याच वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे. CCTNS, CMS, MBIS की NAFIS? आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 MBIS. महाराष्ट्रात अंगुली मुद्रेचे पोलीस तपासात उपयोग करण्यासाठी कोणती आधुनिक कार्यप्रणाली वापरतात? सेम प्रश्न आहे, फक्त थोडासा चेंज करून विचारलेला आहे. मागचा प्रश्न बघा परत एकदा असेल तर. महाराष्ट्रात पोलीस प्रशासनात गुन्हे नोंद करण्यासाठी म्हटलं इथे, गुन्हे नोंद करण्यासाठी MBIS त्याचं उत्तर आहे. आणि आता पुढचा जो याच्यावरती असा सुद्धा प्रश्न येऊन आलेला आहे 2024ला आणि 2023ला की महाराष्ट्रात अंगुली मुद्रेचे पोलीस तपासात उपयोग करण्यासाठी कोणत्या आधुनिक कार्यप्रणालीचा वापर करतात? अंगुली मुद्रा म्हणजेच ते फिंगरप्रिंट्स, ठीक आहे. त्यासाठी कोणता वापरतात? MBIS. त्याचा फुल फॉर्मसुद्धा बघूयात. ऑटोमेटेड मल्टीमोडल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम. लक्षात ठेवायचं आहे. याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. पुढे जाऊयात. SRPFचा रेझिंग डे कोणत्या तारखेस असतो? 1 मार्च, 4 मार्च, 6 मार्च की 8 मार्च? SRPFचा रेझिंग डे खूप वेळा आलेला आहे हा सुद्धा प्रश्न. याचं उत्तर आहे ऑप्शन 3 6 मार्च. थोडी माहिती बघूयात. याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेले आहेत. राज्य राखीव पोलीस दलांचे मुख्यालय कुठे आहे? तर गोरेगावला आहे. SRPFची स्थापना झाली 6 मार्च 1948ला. राज्य राखीव पोलीस दल स्थापना कुठे झाली? ती पुरंदर येथे. आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या 19 तुकड्या कार्यरत आहेत. सर्व जेवढी माहिती आहे जी बघतोय आपण ती सर्व प्रश्न आलेले आहेत त्याच्यावरती, तीच आपण माहिती याच्यामध्ये इन्क्लूड केलं आहे. एक्स्ट्राची माहिती घेतलेली नाही आहे. पुढे बघूयात. राज्य राखीव पोलीस दलाच्या प्रमुखास समादेशक म्हणजेच कमांडर असे म्हणतात. हा अधिकारी विशेष पोलीस उपमहानिरीक्षक या दर्जाचा असतो. लक्षात ठेवायचं आहे प्रत्येक पॉईंट. मुख्यालय कुठे? गोरेगावला. स्थापना कधी झाली? 6 मार्च 1948. म्हणूनच तो रेझिंग डे म्हणून पाळला जातो 6 मार्च. आणि राज्य राखीव पोलीस दल स्थापना कुठे झाली? पुरंदर येथे झाली. 19 तुकड्या आहेत. आणि समादेशक कोणाला म्हणतात? दलाच्या प्रमुखास. आणि विशेष पोलीस उपमहानिरीक्षक दर्जाचा असतो तो समादेशक. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. महिलांचा अधिकार अधिनियम 2005 नुसार कलम 21 हे डॅश डॅश यासाठी वापरले जाते. यासाठी आहे महिलांचा अधिकार अधिनियम 2005. कलम 21 कशासाठी आहे? ऑप्शन 1 सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण, 2 माहिती प्रकट करण्याबद्दल, 3 त्रयस्थ पक्षाची माहिती देण्याबद्दल, 4 न्यायालयाच्या अधिकारितेस आडकाठी. आणि योग्य उत्तर आहे कलम 21 हे सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण यासाठी आहे. महिला अधिकार अधिनियम 2005 मध्ये. 28 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर डॅश डॅश ही तपास यंत्रणा स्थापन करण्यात आली. खूप वेळा रिपीट झाला आहे. ऑप्शन 1 नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी, 2 दहशतवाद विरोधी पथक, 3 केंद्रीय अन्वेषण ब्युरो आणि 4 फोर्स 1. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. थोडी माहिती बघूयात. 2009 साली NIA ची स्थापना झाली. NIAचे मुख्यालय आहे मुंबई येथे. यावरती सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे NIAचे मुख्यालय कुठे आहे? मुंबई येथे. 2009ला स्थापन झालेली आहे. पुढचा प्रश्न बघूयात.
राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? थोड्या वेळापूर्वीच आपण थोड्या माहिती बघितली, त्याच्यामध्ये याच्याबद्दलचा पॉईंट बघितला होता. मुख्यालय कुठे आहे? पुणे, नागपूर, वसई, गोरेगाव. कुठे आहे मुख्यालय? गोरेगाव या ठिकाणी. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात. राज्य राखीव दलाचे गटाचे प्रभारी अधिकाऱ्याला काय संबोधले जाते? नीट प्रश्न वाचायचा आहे. गटाचे प्रभारी अधिकारी. ओके. ऑप्शन 1 संचालक, 2 समादेशक, 3 प्राचार्य, 4 उपसंचालक. गटाचे प्रभारी अधिकारी. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 2 समादेशक. हां, थोडंसं कन्फ्युजन दूर करूया. SRPFचा प्रमुख जो असतो त्याला महासमादेशक असं म्हणतात आणि SRPF गटप्रमुख जो असतो त्याला समादेशक असं म्हटलं जातं. SRPF प्रमुखास काय म्हणतात? महासमादेशक. आणि गटप्रमुखाला जो सेपरेट गट आहेत त्या प्रत्येक गटाच्या प्रमुखास समादेशक असं म्हटलं जातं. थोडासा फरक आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. पुढचा प्रश्न बघूयात. अर्चना रामसुंदरम या खालीलपैकी कोणत्या दलाच्या पहिल्या महिला प्रमुख म्हणून नियुक्त झाल्या आहेत? ऑप्शन 1 CRPF, 2 SSB, 3 CISF, 4 SRPF. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 2 SSB. 97 प्रश्न आहे. एखाद्या सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेल्यास त्यावर पोलिसांचा कोणता विभाग मुख्यतः तपास करतो? 1 CID, 2 SID, 3 LCB, 4 ASB. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 ACB. याचं फुल फॉर्म आहे अँटी करप्शन ब्युरो. एखाद्या सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेल्यास त्यावर पोलिसांचा ACB हा विभाग तपास करतो, अँटी करप्शन ब्युरो. पुढचा प्रश्न आहे. माहिती अधिकार अधिनियममधील तरतुदीनुसार माहिती अधिकार अर्ज प्राप्त झाल्यावर माहिती अधिकार यांनी किती दिवसात माहिती देणे आवश्यक आहे? किती दिवसात? 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस की 30 दिवस? आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 4 30 दिवसात माहिती देणे आवश्यक आहे, माहिती अधिकार अर्ज प्राप्त झाल्याच्या नंतर. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात. पॉस्को ॲक्ट हा कायदा डॅश डॅश या विषयाशी संबंधित आहे? 1 बाललैंगिक अत्याचार, 2 बालविवाह, 3 विधवा पुनर्विवाह, 4 अवयव तस्करी. अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न सर्व ॲड केले त्याच्यामध्ये, नीट लक्ष देऊन पाहिजे आहेत. याचं उत्तर आहे ऑप्शन 1 बाललैंगिक अत्याचार. प्रश्न 2024-2021 मध्ये सुद्धा रिपीट झालेला आहे, परत रिपीट होण्याचे चान्सेस खूप आहेत. पुढचा प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहेत? हा सुद्धा खूप वेळा रिपीट झाला आहे. 2024, 2023, 2023 आणि 2021. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जळगाव, नवी मुंबई, पुणे शहर, जळगाव पोलीस भरती. 1 दिलीप वळसे पाटील, 2 पृथ्वीराज चव्हाण, 3 उद्धव ठाकरे, 4 देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 देवेंद्र फडणवीस. तर हे होते आजचे 20 प्रश्न. असेच प्रश्न घेऊन पुढे आपण परत भेटूयात. PYQ सिरीज आपली चालू आहे. सर्व पोलीस भरतीवरती आलेले मागच्या काही वर्षांचे सर्व प्रश्न आपण याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आहे. व्हिडिओ नक्की बघत राहा सर्व. आपल्याला एक्झामला अजून तरी 2-3 महिने तरी असतील लेखी होण्यासाठी. 3-4 महिने आपल्याला लागतील. तर त्याच्यामध्ये आपले सर्व PYQ झाले पाहिजेत. धन्यवाद मित्रांनो.